पाहता लोचनी सुख झाले वो साजने वहा विठ्ठल बरवा वहा विठ्ठल बरवा सुकृताची जोडी विठ्ठली आवडे तो हा विठ्ठल बरे तो हा विठ्ठल बरवा हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरे तो हा तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया सांगतो तुम्हासी
भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया आई कर गेला जन्म वाया आई कर गेला जन्म वाया करिता बरोबरे दुरावसे दुरे करिता बरोबरे दुरावसे दुरे करिता बरोबरे दुरावसे करिता बरोबरे दुरावसे दुरे भवाची पुरे वहावसे भवाची पुरी वाहावा भवाची पुरी वाहावा काही न लगे एक भावाचे कारण 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 म्हणे आन विठोबाचे तुका म्हणे आन विठोबा आन विठोबाचे बरोबरे दुरावसे दुरे करिता बरोबरे दुरावसे दुरे करिता बरोबरे दुरावसे करिता बरोबरे दुरावसे दुरे भवाचे पुरे वहावसे भवाची पुरी वाहावा भवाची पुरी वाहावा पार घुमाई विठोबा पाणी म्हणा पार घुमाई विठो पार घुमाई विठो पार घुमाई पार घुमाई विठो 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 पार सांगतो तुम्हासी सांगतो तुम्हासी बाजार सांगतो तुम्हासी
गेला नंदा माझ्या नाही तरी गेला जन्म माझ्या नाही तरी गेला जन्म माझ्या जन्म माझ्या नाही तरी गेला जन्म माझ्या करिता बरोबरी करिता बरोबरी पुरावस जोर करिता बरोबरी करिता बरोबरी दुरावसी दूरी
भवाची पुरी वावाची भवाची विठ्ठल 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 विठ्ठला 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 विठ्ठल 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 हला विठ्ठला
आपली हारे बात थोडा आवाज द्यायला मोकळा करा आवाज थोडा आवाज द्या मग वाढवा वाढवा रिटर्नला आवाज नाही अजिबात हॅलो हॅलो नाही तरी गेला जन्म वाया करिता बरोबरे दुरावसी दुरी भावाचे पुरी वाहवसी काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची करिता बरोबरे दुरावसी दुरी भवाची पुरी वाहवसी विठ्ठल विठ्ठल महायोगपीठे तटे भीमरात्यम वरम पुंडरी काय दातु मुनिंद्रैः समागत तिष्ठं तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया तुझे पाया दंडवत तुझे हो दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे दंडवत तुझे सांगतो तुमाशी भदारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहवसी प्रस्तुत कीर्तन रूपी सभेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदी महाराष्ट्र भूषण श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा महत्वाचा उत्कृष्ट 3 चरणाचा अभंग कीर्तन सभेसाठी निवडला विडल विडल या अभंगाला या कीर्तनाला या सेवेला सुरुवात प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे महत्वाचं आहे अति महत्वाचं आहे कशा निमित्ताने हा कार्यक्रम आहे सर्वांना ज्ञात आहे माहिती आहे कल्पना आहे तरी पण सांगणं हे सांगणाराचं किंवा वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरत असते आणि आहे ना गेली अनेक वर्षापासून चालत आलेला हा आपल्या मांडका या ठिकाणीला हा अखंड हरिनाम कीर्तन उत्सव परमपूजनीय परम श्रद्धेय श्री संत विश्ववंदनीय श्री गुरु अर्थात लक्ष्मणगिरीजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे का नाही महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आणि त्या भूमीमध्ये सालाबाद प्रमाणे याही वर्षी हा अखंड हरिनाम कीर्तन उत्सव संपन्न होत असतो याही वर्षी संपन्न होतो आहे त्यातली जवळजवळ ही आजची ही 3ऱ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या वाटेला आहे समस्त ग्रामस्थ मांडका समस्त सद्गुरू लक्ष्मणगिरीजी महाराजांचा भक्त परिवार मांडका सगळे सेवेकरी मंडळी मांडका या सर्व भक्त परिवाराने दिलेलं मला हे निमंत्रण आणि त्यांच्या निमंत्रणामुळे तुम्हा सर्वांचं दर्शन उपस्थित वडीलधारी मंडळी सर्व आई बहिणी सर्व टाळकरी माळकरी सगळे बाल गोपाळ किती भारी दिसत आहेत पाठीमागचे सगळे तरुण कार्यकर्ते वा किती भारी दिसत आहेत एवढ्या चिमण्या कुठून आल्या या सगळे इथल्याचे का एवढ्या किती गोड चिमणे आहे सगळ्या बघा भराभरा उडून आले सगळ्या पक्ष्यांचा थवा यावा अशा आल्यात अतिशय गोड गायनाचार्य ज्यांचा गोड आवाज आहेत असे गान गंधर्व गान कोकिळा किती गोड त्यांचा आवाज आहेत असे आदरणीय ज्ञानेश्वर महाराज लांडे या ठिकाणी बघा वा टाळ्या वाजवा सर्वांनी गोड गायनाचार्य आदरणीय श्री अमोल महाराज माळेगावकर बघा वा टाळ्या वाजवीत जा गोड मृदंगाचार्य मृदंग सम्राट संगीत मृदंग विशारद असणारे आमचे आदरणीय विशाल महाराज तायडे या ठिकाणी बघा टाळ्या वाजवीत जा गोड मृदंगाचार्य ताल सम्राट तालमणी आदरणीय काय सांगू तुम्हाला शुभम महाराज वा खूप छान वा तुम्ही सुद्धा हार्मोनियम वादक तुम्हाला धनुर्वाद आपलं धन्यवाद धन्यवाद चौपदार मंडळी विनेकरी बाबा
अप्रतिम साऊंड सिस्टीम. वा, टाळ्या वाजवी जा त्यांच्याकरता. गोड साऊंड तुमचा आहे. आता शेवटपर्यंत असाच राहू द्या. आहे का नाही? गोड साऊंड सिस्टीम. सर्वच कार्यकर्ते मंडळी या ठिकाणी हजर आहे, सर्व महाराजांचा भक्त परिवार. आणि हे कीर्तन आता सर्वांना सप्ताहाच्या नंतर रोज दिसणार असे महाराष्ट्रभर ज्या चॅनलची चर्चा आहे, नाव आहेत. माझी खूप इच्छा होती या चॅनलला कीर्तन करण्याची, पण योगच येत नव्हता. पूजनीय लक्ष्मणगिरी महाराजांनी हा योग आणून दिला. वारकरी सिद्धांत युट्यूब चॅनल. वा, महाराष्ट्रातल्या नामवंत कीर्तनकारांची कीर्तन त्या चॅनलला शूटिंग झालेली आहेत. रामकथा, भागवत कथा तिथं शूटिंग झालेले आहेत. मृदंग सम्राटांची मृदंगाचे व्हिडिओ त्या ठिकाणी पडलेले आहेत. गायकांच्या चाली त्या ठिकाणी शूटिंग झालेल्या आहेत. ज्या ज्या वेळेला तुम्हाला उदास वाटेल, मन तुमचं उदास होईल, जेव्हा तुमचं मन ढासळून जाईल, मन तुमचं चिंतातुर होईल, मानसिक संतुलन तुमचं ढासळेल, त्या वेळेला वारकरी सिद्धांत युट्यूब चॅनलला भेट द्या. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि ज्या ज्या वेळेला तुम्हाला मन उदास होईल त्या वेळेला चॅनलला भेट द्या आणि तुमचं मन प्रसन्न होईल आणि आनंदी होईल. विठ्ठल परम आदरणीय वारकरी संप्रदायाचे पाईक सेवक या नात्यानं कार्य करणारे आदरणीय विनायक महाराज सातव यांनी माझ्या नावाची सूचना या ठिकाणी केली होती. आणि त्या निमित्ताने परम आदरणीय श्री गुरु गोपाल दादा महाराजांनी वेळोवेळी कार्यक्रमाची आठवण करून दिली. सर्वांना एकदा मनोभावी वंदन करतो. एकदा ताट बसा, ताट ताट बसा, ताट प्रफुल्ल बसा, प्रफुल्ल प्रफुल्ल बसा. काही काही प्रफुल्ल दिसतायत, काही काही फुल्ल दिसतायत. जेवण करू म्हणतोय मी, जेवणाने फुल्ल असं मला म्हणायचं आहे का नाही? असे ताट बसा. तुम्ही सगळे असे प्रसन्न दिसतायत. काही काही माझ्याकडे असे पाहत आहेत मागातपासून. असे का बरं पाहू राहिले? जसं मी तुमच्या गावात आरोपी आलोय, तसं मी आताच जेलमधून सुटलो इथं आलोय. असे पाहू राहिले तुम्ही. काही काही ताट बसा, ताट प्रसन्न बसा, प्रफुल्ल बसा. येवा असे बसा, येवा असे असे बसा. काही काही असे आहेत, काही काही असे. असं काही करू नका. ताट बसा, प्रसन्न बसा आणि हसत मुख बसा. आणि ज्या ज्या वेळेला विठ्ठल विठ्ठल असं भजन होईल तेव्हा सर्वांनी टाळे वाजवीत जा. विठ्ठल सर्व मांडका आणि सद्गुरू लक्ष्मणगिरी महाराजांच्या भक्त परिवाराला माझा एक प्रश्न आहे. प्रश्नाचं उत्तर मला तुमच्याकडून पाहिजे. मी नाही देणार, मी प्रश्न विचारतो. एखादी व्यक्ती जर वारली, नीट ऐका, एखादी व्यक्ती जर वारली, तिची राख झाली, ज्या ठिकाणी त्या व्यक्तीला जाळलंय तिथं जाऊन जर तुम्ही डोकं ठेवून जर सांगितलं की मला एखादी वस्तू पाहिजे, ती मला द्या, तर तुम्हाला ती मिळू शकते का? नाही मिळू शकत, कारण तिची राख झाली आहे. 113 वर्षापासून तुम्ही रोज समाधीवरती डोकं ठेवून काही मागता, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. त्या अर्थी लक्ष्मण महाराजगिरी आजही जिवंत आहेत. काय वाटतं तुम्हाला? काय चुकीचं बोलतोय तुम्ही? ज्या अर्थी रोज तुम्ही जाता, समाधीवर डोकं टेकवता आणि प्रसन्न वाटतं. मी तर एवढा थकून आलोय. 400 किलोमीटर कंप्लीट भरलं आमचं गाव विशाल दादा. 400 किलोमीटर कंप्लीट, 1 किलोमीटर कमी भक्त. 399 भरलं माझ्या घरापासून हे संस्थान. इतका थकून आलोय. गाडी मीच चालवत आलोय, ड्रायव्हर नाही, मीच ड्रायव्हर. हा, पण असा थकलो होतो, असं वाटलं होतं जाऊन झोपून घ्यावा भक्त निवास मध्ये. पण तिथं जाऊन डोकं टेकवलं, काय ऊर्जा आली मला माहिती नाही. बघा मी कसा दिसतोय. प्रसन्न वाटलं, प्रफुल्ल वाटलं, आणि ती ऊर्जा घेऊन मी आता तुमच्या पुढे उभा आहे. सर्वांनी ताट बसा, मन लावून ऐका. आणि ज्या ज्या वेळेला तुम्हाला आठवण होईल त्या वेळेला लक्ष्मणगिरी महाराजांची आठवण करा. नक्की तुमच्यात पण माझ्यासारखी ऊर्जा निर्माण होईल. विठ्ठल संत आपल्यासारखेच असतात, आपल्यासारखेच दिसतात, आपल्यासारखेच कपडे घालतात, तरी पण त्यांना सर्वसामान्य माणूस म्हणता येत नाही का? संत नव्हती जगा माणसाच्या सारखे, संत नव्हती जगा माणसाच्या सारखे, संत नव्हते माणसाच्या सारखे, संत नव्हते जगा माणसाच्या सारखे. समुद्र नदी डोहे पैगा पाषाण म्हणून ये लिंग
पाषाण म्हणो नये लिंग, आवाज कमी झाला. पाषाण म्हणो नये लिंगा, संत नव्हती जगा मानसाच्या सारिके. संत आपल्यासारखेच दिसतात. बाबा आवाज येत नाही हो, मला आवाज नाही येत. ते सगळे चालू आहे, हा समोरचा माझा. संत नव्हती जगा मानसाच्या सारिके. संत आपल्यासारखे दिसतात. लक्ष्मणगिरी आपल्या महाराज आपल्यासारखेच होते, आपल्यासारखेच दिसायचे, पण त्यांना सर्वसामान्य माणूस म्हणता येत नव्हतं. कारण संत येतात ते काही कारण घेऊन येत असतात. सांगतो तुम्हाला पुढे. भजन करा विठ्ठल विठ्ठल. अभंग तुकाराम महाराजांचा आहे आणि या अभंगातील तीनही चरणांचा सरळार्थ असा आहे. या अभंगातून तुकाराम महाराजांनी सर्व जीवाला उपदेश केलाय की जन हो माय बाप हो, अमूल्य किमतीचा मनुष्य देह देवांनाही न मिळणारा असा मनुष्य जन्म आपल्या सर्वांना मिळालाय. कारण स्वर्गीच्या अमर इच्छिता ते देवा, मृत्युलोकी व्हावा जन्मामा जन्मामा. नारायण नामे भव जीवन मुक्त. स्वर्गातले लोक या देहाची अपेक्षा करतायत, पण त्यांना ही न मिळणारा असा मनुष्य जन्म आपल्या सर्वांना मिळाला आहे. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी या अभंगाची सुरुवात केली. आता मी 1 मिनिट थांबतो, याचा आवाज क्लिअर करा. बा इथून कॅच केला पाहिजे आवाज. मला ते काय होतं, आवाज खेचतो माईक. बघा आता एकदम मोकळा येतो. आता तुमचा हात द्या बरं इकडे. आता काहीच करू नका. विठ्ठल विठ्ठल. स्वर्गातले लोक या देहाची अपेक्षा का करतायत याचा उत्तर तुकोबरायांनी पुढे दिलंय. कीर्तनी अनंत गाव घेते गाव घेते, नारायण नामे भव जीवन मुक्त. स्वर्गातले लोक या देहाची अपेक्षा करतायत, पण त्यांना ही न मिळणारा असा मनुष्य जन्म मनुष्य देह आपल्या सर्वांना मिळालाय. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी अभंगाची सुरुवात केलेली. महाराज मी तुम्हाला सांगतोय तुम्ही विठ्ठलाचं भजन करा, आणि तुम्ही जर नाहीच पांडुरंगाचं भजन कराल तर तुमचा जन्म एकदम वाया जाईल. किती वाया जाईल? संसाराविषयी प्रपंचाविषयी तुम्ही जे काही मिळवण्याचा प्रयत्न कराल, कमवण्याचा प्रयत्न कराल, XYZ काय असेल ते, तेवढे देवापासून तुम्ही लांब लांब जाल. इतके लांब जाल, इतके लांब जाल. एक दिवस तुम्ही म्हातारे व्हाल, तेव्हा तुम्हाला देवाची आठवण होईल. तेव्हा तुमची बायको नीट बोलणार नाही, पोरगा नीट बोलणार नाही. तेव्हा तुम्ही एकटे असणार, तेव्हा तुम्हाला कानाने ऐकायला येणार नाही. तेव्हा तुमचं नाक गळायला लागणार, तोंडाची बोबडी वळणार, तेव्हा तुम्ही एकटे असणार. तेव्हा तुम्हाला देव भेटेल पण सहकार्य करणार नाही. देव तुम्हाला सांगेल तेव्हा मी तुकोबाला पाठवलं होतं माझं भजन करा सांगायला, तेव्हा तुम्ही ऐकलं नाही. मग आता मरा भवाची पुरी वाहावशी. मग काही लोकांनी प्रश्न विचारला तुकाराम महाराजांना, महाराज आम्ही असं काय करू म्हणजे आम्हाला देव भेटेल, याचं उत्तर आम्हाला द्या. महाराज म्हटले मी माझ्या विठोबाची शपथ घेऊन सांगतो, काही नलगे एक भावची कारण. तुकाराम महाराज म्हटले देवासाठी फक्त श्रद्धा महत्वाची आहे, फक्त विश्वास महत्वाचा आहे, फक्त भाव महत्वाचा आहे. याच्यापेक्षा देवाला नारळ फोडायची गरज नाही. म्हणजे फोडूच नका असं नाही. देवासाठी अगरबत्ती ओवाळायची गरज नाही. देवासाठी फक्त श्रद्धा, फक्त विश्वास आणि फक्त भाव पाहिजे. तुमच्या मनात जर श्रद्धा नसेल, भाव नसेल, तुम्ही किती नारळ फोडले आणि त्या अगरबत्तीच्या राखीच्या गोण्याच्या गोण्या घरात भरून ठेवल्या, सारे अंगाला तोळीत बसले दोघे नवरा बायको, तरी देव भेटणार नाही. मग देव भेटावा अशी इच्छा असेल तर मी माझ्या विठोबाची शपथ घेऊन सांगतो, तुका म्हणे आन विठोबाची किंवा विठ्ठलाची भजारे विठ्ठला सांगतो तुम्हाशी. विठ्ठल विठ्ठल. सगळा महाराजांचा भक्त परिवार तुम्हाला असं सांगतो, या अभंगाची सुरुवात सांगतो या शब्दाने तुकाराम महाराजांनी केलेली आहे. महाराज सांगतो म्हणतायत. मग काही लोकांनी प्रश्न विचारला, तुकाराम महाराज तुम्ही आम्हाला सांगतो म्हणतात, तुम्ही आमचे कोण आहे किंवा आम्ही तुमचे कोण आहे म्हणून तुम्ही आम्हाला सांगताय? प्रश्न विचारलाय मांडकेच्या लोकांनी तुकाराम महाराजांना. महाराज तुम्ही सांगतो म्हणतात, तुम्ही आमचे कोण आहे किंवा आम्ही तुमचे कोण आहे म्हणून तुम्ही आम्हाला सांगताय. महाराज म्हटले सांगू का मी कोण आहे? आम्ही नामाची धारक नेनो प्रकार अनेक, आम्ही नामाची धारक नेनो प्रकार अनेक, नामाची धारक नेनो प्रकार अनेक, आम्ही नामाची धारक नेनो प्रकार अनेक. सर्व भावे एक विठ्ठलाचे प्रमाण, विठ्ठलाचे प्रमाण नलगे जाणावे ने नावे, गावे आनंद नाचावे,
गावे नेनावे गावे आनंदी नाचावे सर्व भाविक विठ्ठलाची प्राण सर्व भाविक विठ्ठलाची प्राण नलगे जाणावे जाणावे नेनावे नलगे जाणावे नेनावे जाणावे नेनावे तुकाराम महाराज म्हटले सांग कमी कोण आहे आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार अनेक आम्ही स्वतः देवाची उपासना करतोय आम्ही नामधारक आहोत आम्ही स्वतः देवाचं नामस्मरण केलंय नेनो प्रकार अनेक आम्हाला 15 दिवसात देव भेटलाय 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला विठोबा भेटला निराकार 15 दिवसात मला देव भेटलाय मग तुम्हाला भेटावा अशी इच्छा आहे का तुकाराम महाराज म्हटले भजारे विठ्ठला सांगतो तुम्हाशी विडल तुकाराम महाराज म्हटले मांडका आम्ही काय तुमच्यासारखी 17 देवांची पूजा करतो का सोमवारी महादेव मंगळवारी मंगळाई बुधवारी विठ्ठल आज वार कोणता आहे रविवार आज तुम्ही स्टेटस पहा गोपाल दादा पोरांचे पोरींचे माणसांचे स्टेटस पहा दिवसभर खंडोबा होता आज स्टेटसला खंडोबा गेला झोपायला आता किती वाजले 9 वाजून गेले खंडोबा गेला झोपायला आता खंडोबा डायरेक्ट पुढच्या रविवारीची आता उद्या दिवसभर महादेव राहील दिवसभर सकाळी 5:05 महादेव येणार उद्या आणि दिवसभर राहणार स्टेटसला तोही संध्याकाळी 6 वाजता झोपायला निघून जाणार हा ना आणि बुधवारी गुरुवारी 3 जण असतात स्वामी समर्थ दत्तात्रय गजानन महाराज त्यांच्या चौथा देव येत नाही त्यांची भांडणं होतात चौथा देव आल्यावर हा ना ते 3 जण संध्याकाळी झोपायला निघून शनिवारी 2 जण असतात शनिदेव आणि मारुती त्यांच्यात 3रा देव येत नाही ते 3रा देव आला का शनी वक्री होतो शनी लगेच वक्री होतो मारुती गदाच घेऊन धावतो आणि रविवारी पुन्हा खंडोबा अशी काही देवाची भक्ती असते तुकाराम महाराज खवळले बरं का सगळे गायक मंडळी तुकाराम महाराज खवळले तुकाराम महाराज म्हणले तुम्ही अशी किती वाराप्रमाणे देवाची पूजा केली तरी तुम्हाला देव भेटणार नाही मग देव भेटावा अशी इच्छा आहे का मग एक देव आपला असा करा एक धरीला चित्ती आम्ही रखमाईचा पती हो आम्ही रखमाईचा पती आम्ही रखमाईचा पती एक धरीला चित्ती आम्ही रखमाईचा पती आम्ही रखमाईचा पती आम्ही रखमाईचा पती हे आपुला तो एक देव करुणी घ्यावा तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा त्याने विना सुख नये त्याने विना जीवा सुख नये त्याने विना जीवा सुख नये हे रती माई के दुःखाची जनतिया हे रती माई के दुःखाची जनती हे जीवा सुख नये सुख नये हे रती माई के दुःखाची जनी हे रती माई के दुःखाची जनिती दुःखाची जनिती वा टाळ्या वाजवीत जा तुम्हाला यांच्या चाली आवडल्या का टाळ्या वाजवायच्या नाही आवडले का उठून जायचं मग कशाला बसायचं वा गायक ताशे आणले गोपाल दादा बरं का अध्यक्ष कुठे गेले गायक ताशे आणले तुम्ही 2 तुम्ही दोघांनी कोकिळा खाली होती काय मागल्या जन्मात एवढा गोड तुमचा आवाज कस काय ऐका किती गोड म्हटले ते यांच्या चाली आवडल्या का टाळ्या वाजवायच्या नाही आवडल्या का उठून जायचं ऐका
काय म्हटले ते? आपुला तो एक देव करून घ्यावा किंवा एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पोती. बस देव हा दिसतच नाही नसला तरी पण या जगात देव आहे. सांगतो जरा भजन करा. विठ्ठल विठ्ठल एकाच देवाची उपासना करे. 17 देवांची पूजा कधी करायची नाही. मग जर तुम्हाला लक्ष्मणगिरी महाराज आवडत असतील तर तुम्ही मारुतीच्या मंदिरात जरी गेले तरी तुम्हाला मारुतीच्या मूर्तीत मारुती नाही लक्ष्मणगिरी महाराजांची मूर्ती दिसली पाहिजे. जर तुम्हाला संत गजानन महाराज आवडत असतील तर तुम्ही लक्ष्मणगिरी महाराजांच्या मंदिरात जरी गेले तर लक्ष्मणगिरी महाराजांच्या मूर्तीत तुम्हाला लक्ष्मणगिरी महाराज नाही मग गजानन महाराजांचीच मूर्ती दिसली पाहिजे, त्यांचं दर्शन झालं पाहिजे. एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा किंवा आपुला तो एक देव करून घ्यावा. देव दिसतच जरी नसला तरी पण या जगात देव आहे. विठ्ठल विठ्ठल. चला, या अभंगाच्या सुरुवातीला 5 प्रश्न आहेत. 5 तुम्हाला कळल असं बोलतोय मी. तुमचे तोंड पाहून मी अभंग घेतलाय आणि चेहरे पाहून कीर्तन करीत असतो मी. नाही तर आमच्या काही काही महाराज लोकांची कीर्तन चालू आणि लोक झोपलेली त्यांची बडबड चालू. त्याच्यामुळे मी तुम्हाला कळल असंच बोलणार आहे. ऐका, मला या अभंगाच्या सुरुवातीला 5 प्रश्न आहेत. कोणते कोणते? आपण कोण आहोत, कुठून आलो, कशा करता आलो, येथे येऊन काय करायचं आणि इथलं काम झालं का जायचं पुढं. त्यातला पहिला प्रश्न आहे आपण कोण आहोत. बोला, मला उत्तर द्या. इथं जन्माला आल्या आल्या आपल्याला नाव होतं का नव्हतं? बोला 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 बोला. इथं जन्माला आल्या आल्या आपल्याला नाव होतं का नव्हतं? काही काही म्हणले होतं, काही काही म्हणले नव्हतं, काही काही हाय नाही काहीच नाही. बरं ते जाऊ दे, मी तुम्हाला पुढचा प्रश्न विचारतो. तुम्ही असं कधी ऐकलं का आपल्या मांडक्याची एका जणाची बायको खामगावला हॉस्पिटलला डिलिव्हरी झाल्या, बाळंत झाल्या आणि त्यांना बाळ झालं आणि त्या डॉक्टरांचा त्या बाईच्या नवऱ्याला घरी फोन आला. नवऱ्याला फोन आला डॉक्टरांचा, ओ तुमची बायको बाळंतीन झाली, डिलिव्हरी झाली, तुम्हाला बाळ झालं. त्याला इतका आनंद झाला, तो घाई घरी आला, शेतामधून कपडे बदलले, गाडीमध्ये बसला आणि गेला हॉस्पिटलला खामगावला आणि त्या बाळाच्या समोर जाऊन उभा राहिला आणि त्या बाळाला म्हटला, काय संपतराव कधी आला? असं कुठं झालं? असं कुठं झालं? असं कुठं? अहो, बाळाला नाव तरी होतं का जन्माला आल्या आल्या? त्याला पुरावा आहे ज्ञानेश्वरीमध्ये. कुठे गेली बाबा? उपजलिया बालकाशी नाव नये ते पाशी. जन्माला आल्या आल्या बाळाला नाव नव्हतं, मग कधी ठेवलं? ऐका, 9 दिवस गेले, 10वा दिवस गेला, 11वा दिवस गेला, 12व्या दिवशी बारस गाजवलं आणि त्याचं नाव ठेवलं. काय ठेवलं? काहीतरी ठेवलं. आमाजी गामाजी काय नाव आहेत शुभम महाराज. काही काही लोकांची नावं वाचून हसू येतं महाराज. हा ना, आमच्या त्या आळंदीला जाताना नाशिक पुणे हायवेला एक गाव आहे बोटा. बोटा आळ्याच्या अलीकडं. तुम्हाला सगळ्यांना माहिती महाराज मंडळींना. आळे फाट्याच्या अलीकडचं गाव बोटा. त्या बोट्याला दातांचा दवाखाना आहे. कसला आहे? दातांचा. आणि डॉक्टरचं नाव काय? डॉक्टर कानफाड फोडे. डॉक्टर कानफाड फोडे. बरं दातांचा डॉक्टर आहे, कानाचा नाही. काय नाव आहेत महाराज, खतरनाक नाव आहेत महाराज. काही काही लोकांचे नावच लय खास. अन्नपूर्णा. काय नाव आहेत? अन्नपूर्णा. आणि तिच्या घरी जेवायला जा बरं, अन्नपुराणा. खतरनाक नाव आहे. शहरातल्या बायांच्या भाकरी पहा तुम्ही, या बाई आवडल्या मसोबाचा निवद. शहरातल्या बायांच्या भाकरी या बाई आवडल्या मसोबाचा निवद. आणि आपल्या पुढे घेऊन येतात, महाराज भरपूर देवा हो, काय ताटल्या खाऊ काय का वाट्या तोंडात घालू आता, भरपूर देवा हो. तिचं नाव अन्नपूर्णा. जेवायला बसल्यावर अन्नपुराणा. खतरनाक नाव आहेत महाराज तिचं, आहे का नाही? काही काही काय पूर्वीच्या बायांचे नाव लई गोड होती महाराज. तुम्ही पहा, जनाबाई, मीराबाई, सखुबाई, किती गोड नाव होतं. गोदावरी, कावेरी, सिंधू, किती नद्यांची नावं. आताच्या पुरींची नावं सारे त्या खताच्या कोणाची नावं. युरिया, सुफला, उज्ज्वला. म्हणजे ज्याला दिली त्याचं फार खतच झालं पाहिजे, तो उजारलाच नाही पाहिजे, तो कायमचाच गेला पाहिजे. काय नाव आहेत महाराज, आहे का नाही? हा माझा मुद्दा चालला होता, त्याचं नाव ठेवलं. कधी येत वडील जे जे करीती तर या नामो म्हणजे वाढ वडिलांच्या नेमाप्रमाणे त्याचं नाव ठेवलं. माणसं कुठून आलेत? पुढचा प्रश्न, कुठून आली माणसं? दोरोने आलो मी गा दुःख झाले दारुण यावया यथवारी होते हेची कारण. माणसं जन्माला फार लांबून आलेत. किती लांबून आलेत? लय लांबून आलेत. लय लांबून म्हणजे कुठून आले? लय दुरून आलो या, बांधावरून कलटी मारून आलो या. इतके लांबून आलोय का आपण? लांबून याचा अर्थ काय? 84 लक्ष योनी फिरे मग मिळे मनुष्य जन्म, किंवा एक एक योनी कोटी कोटी फिरा, एक एक योनी कोटी कोटी फिरा, मग लागे वारा मानवाचा
मग लागे वारा मानवाचा एक एक योनी कोटी कोटी फेरा. इतक्या लांबून फिरत आपण इथपर्यंत आलोय. कशा करता आलोय? यावं या येथवरी होते हेची कारण. ज्ञानेश्वरी मध्ये दिले, आगा कर्मी जे उरावे तै ते सुख दुःखे फळावे तया ते भोगावया यावे देहा एका. आगा म्हणजे मागल्या जन्मातलं आपलं कर्म उरलं होतं ते सुख असो किंवा दुःख, ते उरलेलं कर्म संपवण्यासाठी या जगात आपण आलो. इथलं कर्म संपलं की मग जाऊ देवाच्या गावा या नेमाप्रमाणे इथून निघून जायचं, हा त्याचा अर्थ. विठ्ठल आणि संपूर्ण मांडका गाव आणि परिसरातली आलेली पाहुणे मला उत्तर द्या, कर्मगती कोणाला चुकली आतापर्यंत? बोला बोला सगळे. तिकडे आवाज येतो का माग? का तिकडे येऊ माईक घेऊन? येतो ना? बोलत जा बोलत जा बोलत. तुम्ही काही आजारी वगैरे नाही ना बाया? मग तुम्ही माझ्या वर्ष श्राद्धाला आले अशा का बरं पाहू राहिले? अच्छा, ताट बसा, प्रफुल्ल बसा, ऐक आणि बोलत जा. मी बोललो की बोलत जा. तुम्ही स्वतःहून नका बोलू, पण मी बोललो की बोला. उत्तर द्या. इथं कर्मगती कोणाला चुकली आतापर्यंत? हो दादा, कोणाला कर्म चुकले का? कोणालाच कर्म चुकत नाही. माझ्या हाताकडे बा, कर्म फिरून परत तिथे येत असत. कर्म पत्ता विसरत नाही. शिव्या किंवा ओव्या, शाप किंवा आशीर्वाद, निंदा, बर का, शिव्या जांभळी इतकी गोड दिली आईनं. ताईला जांभळी अशी द्यायची होती. इकडे बघा, तुम्हाला करून दाखवतो माझ्याकडे पहा. ताईला जांभळी अशी द्यायची होती. अशी द्यायची होती, पण त्यांनी जांभळी द्यायचा टाइम आणि मी त्यांच्या का पाहायचा टाइम एकच झाला. त्याच्यामुळे त्यांनी जांभळी या बा अशी दिली. गंमत केली बर का आई. नाही तर या पुढं बेटा एकटा चालूय मी. आज काही करू नका. काय म्हणलो मग अशी, आज काही करू नका. ऐका मुद्दा, आपण कर्म कोणाला चुकत नाही. उपजन मेले ऐसे हो, उपजन मेले ऐसे हो, उपजन मेले ऐसे हो, उपजन मेले ऐसे ज्याला कर्म पाहिजे होता आता. लय ते गौंडी वीट कसा ठेवतो गौंडी, असे राईट वळंबा लावून तसं प्रमाण दिले. केले कर्म झाले तेचे भोगा आले. तेच भोगावं लागतं. माणसाने जे कर्म केलं तेच भोगावं लागतं. त्याच्या सारखे भोगा आले नाही, त्याची भोगा आले. उदाहरण सांगू तुम्हाला, माझ्या हाताकडे बा, शिव्या किंवा ओव्या, शाप किंवा आशीर्वाद, निंदा किंवा स्तुती, चांगलं किंवा वाईट, सुख किंवा दुःख, यापैकी तुम्ही जे काही लोकांना देता तेच सगळं परत तुम्हाला मिळतं. काय वाटतं तुम्हाला? बोला बोला. बरोबर बोलतोय का मी? मी जाऊ निघून? बोला मग बोला. इकडे बा, तुम्ही समजा एखाद्याला लई शिव्या दिल्या, तुम्ही उदाहरण चालले, नाही तर म्हणजे मी कधी दिल्या होत्या. उदाहरण चाललं माझ्याकडे बा. जर तुम्ही एखाद्याला लई शिव्या दिल्या तर समोरचा तुम्हाला काय देईल? शिव्या देईल ना? का तो असं म्हणाल छान छान छान, वा वा, धन्यवाद, असं म्हणतो तोय तुम्हाला शिव्या देईल ना? ताई तुम्हाला प्रश्न विचारतो, शेजारच्या बाईनं वाटीभर साखर तुमच्याकडून नेली एखाद्या दिवशी, तिच्या घरातली संपली म्हणून तुमच्याकडून नेली, तर परत देताना किती आणून देईल? वाटीभर देईल ना? का पोत आणून देईल? तुम्ही ऐन वेळेला आमची गरज भागवली, हे घ्या पोत. असं कधी होत नाही. ती फार तर 2-4 दाणे वरून साखरेचे टाकील, मग काय पोत आणून देईल का? तुम्ही जे काही देता
तेच सगळं परत तुम्हाला मिळतं. लई गोड उदाहरण मी तुम्हाला सांगतो, लई गोड. किती गोड? इतकं गोड का तुम्हाला कीर्तनाला आल्याचा पश्चाताप होणार नाही. तुम्ही म्हणाल बरं झालं मी आज कीर्तनाला आलो. एवढं गोड आहे. सांगतो भजन करा. विठ्ठल विठ्ठल. आता का लक्ष द्या. कर्म असं इथून निघालं की फिरून परत तिथं येतं. महाभारतामध्ये उत्तर देत चला माहिती असल्यावर, नाही तर मी आहेचे. महाभारतामध्ये एक राजा होऊन गेला, तो आंधळा होता. कोण? धृतराष्ट्र. त्यांना 100 पोरं होते. त्यांना काय म्हणायचे? कौरव म्हणायचे. ते कौरव मेले. 100चे 100 कौरव मेले. वारकरी सिद्धांत युट्यूब चॅनलच्या माध्यमातून अवघ्या महाराष्ट्राला माझं सांगणं आहे, कर्म कोणालाच चुकत नाही. कर्म फिरून परत इथे येत असतं. महाभारतामध्ये राजा होऊन गेला आंधळा, त्याचं नाव धृतराष्ट्र. त्यांना 100 पोरं होते. 100चे 100 पोरं मेले, एक सुद्धा वाचला नाही. आणि पांडवच फक्त वाचले. आणि 100 पोरांचा बाप धृतराष्ट्र आंधळा होता. आता परत उलटा प्रश्न, 100 पोरं का मेले? धृतराष्ट्र आंधळाच का होता शुभम दादा? आणि पांडवच का वाचले? पांडवांमधला एखादा का नाही मेला? कौरवांमधला एखादा का नाही वाचला? आणि धृतराष्ट्र आंधळा का होता? केले कर्म झाले त्याची भोगा आले. उत्तर किती गोड आहे ऐका. काय झालं? सकाळची वेळ होती. नीट ऐका सगळे बारकाईनं. सकाळची वेळ होती, थंडीचा महिना होता. आजूबाजूला कोणी नव्हतं. भगवान कृष्ण एकटेच ऊन पाळ्या घेत बसले होते. आणि तेवढ्यात आजूबाजूला कोणी नाही ही संधी बघून 100 पोरांचा बाप राजा धृतराष्ट्र, माझे 100 पोरं का मेले हा जाब विचारण्यासाठी भगवान कृष्णाकडे आला. आणि आल्या आल्या देवाला काय म्हणलं माहिती का? का रे आपल पोट्या तोंडावर, देवाच्या तोंडावर राग तेवढा आला होता ना. आई, शेजारच्या बाळाने तुमच्या नातवाला जर चिमटा घेतला तर किती आनंद होतो तुम्हाला? आनंद होतो. मग राग येतो की नाही? तिथं आपल्या बाळाची जरी चुकी असली तरी आपण समोरच्या पोराला त्रास देतो. मग सांगा, इथं आपल्या बाळाला चिमटा जरी काढला तर इतका राग येतो. याचे 100 पोरं मेले होते, किती राग आला असेल? आल्या आल्या रागा संतापात, का रे आपण पोट्या भेदभाव करतो, लाज वाटते का तुला? देव म्हटले काय झालं? का खवळले? लोक थंडीनं गारठले तुम्ही तापले? अरे काय झालं म्हणून काय विचारतो? माझे 100चे 100 पोरं मेले, तू एकदा पण धावून नाही आला. आणि हे 5 डोके पांडव फक्त वाचले, हा न्याय कुठला? आम्हा गांजी जन तरी का मेला नारायण? अरे कुठे गेला होता तू? माझे 100 पोरं मेले, कुठे गेलता? झोपला होता का तू? आणि हे पांडव वाचले, हा न्याय कुठला? ते भांडण आहे ना, भांडण भांडणाच्याच भाषेत सांगितलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? तुमचा जर एखाद्याने बांध कोरला तर तुम्ही त्याला असं म्हणतात का? बांध कोरला काय? कोरा कोरा असं म्हणतो. तिथं आपलं अवस्था, अरे बांध कोरला काय? तिथं कधी काय होतं कळत नाही. तसं भांडण भांडणाच्याच भाषेत सांगितलं पाहिजे ना. अरे आम्हा गांधीजन तरी का मेला नारायण? कुठे गेलता तू? भगवान कृष्ण म्हणले कुल कुल. तुम्हाला सगळं सांगतो, तुमचे पोरं का मेले, पांडवच का वाचले, तुम्ही आंधळे का झाले, तुम्हाला सगळं सांगतो. माझ्या पुढे बसा. धृतराष्ट्राला हाताला धरलं भगवान कृष्णाने. केले कर्म झाले याच्याबद्दल बोलतोय, टाइमपास नाही मुद्दा. कर्म फिरून परत तिथे येतं. भगवान कृष्णाने धृतराष्ट्राला हाताला धरलं, समोर बसवलं, काहीच केलं नाही. माझ्याकडे बा, तुम्हाला ऍक्शन करून दाखवतो. असा हात ठेवल्यासारखं डोक्यावर केलं, असा डोक्यावर हात ठेवल्यासारखं केलं. हात नाही ठेवला, फक्त असं केलं. असं केल्याबरोबर भगवान कृष्णाने डोक्यावर हात ठेवल्याबरोबर धृतराष्ट्राला मागल्या जन्मातलं ज्ञान झालं. काय ज्ञान झालं? हाच आंधळा धृतराष्ट्र आई मागल्या जन्मात राजाचा मुलगा होता, म्हणजे राजकुमार होता. शिकारीच्या निमित्ताने जंगलात गेला होता. दिवसभर फिरला, शिकार मिळाली नाही. शेवटी संध्याकाळ झाली, सूर्य मावळायला चालला होता. याने विचार केला अंधार पडतोय, उद्या सकाळी पुन्हा येऊ, म्हणून हा घरी निघाला. पण घरी जाताना त्याचं लक्ष अशा जंगलात, त्याच जंगलात अशा ठिकाणी गेलं की मोठ्या गवताच्या गंजाचा आश्रय करून एका सर्प आणि सर्पिणीने 100 पिल्लांना जन्म दिला होता. आणि यांनी ते काय केलं? हा त्या पिल्लांच्या जवळ आला. दिवसभर फिरल्याचं टेन्शन आणि शिकार न मिळाल्याचा राग याने त्या पिल्लांवरती काढला. म्हणजे काय केलं? त्या 100 पिल्लांसह त्या गवताला आग लावून दिली. आणि त्या गवताच्या आगीमध्ये सर्प आणि सर्पिणीचे 100चे 100 पिल्लं जळून राख झाले, खाक झाले आणि भस्म झाले. आणि मग कृष्ण बोलले, धृतराष्ट्रा
आठवते का तुमचा पराक्रम मागल्या जन्मातला? मागल्या जन्मात तुम्ही एका सर्पसर्पिणीचे 100 पिलं जाळून मारले होते ना, म्हणून या जन्मात ते पाप तुम्हाला आडवा आलंय, म्हणून या जन्मात तुमचे 100 पोरं मेले. त्याला मी काय करू? केले कर्म झाले. आणि ऐका धृतराष्ट्रा, जेव्हा तुम्ही सर्पसर्पिणीचे पिलं जाळून मारले ना, तेव्हा तुम्हाला दोन्ही पण डोळे होते. म्हणले होते. आणि आज तुम्हाला एकही डोळा नाही. म्हणले का? ज्या वेळेला सर्पसर्पिण जाग्यावरती आले, ते आपल्या पिल्लांना शोधू लागले, पण त्यांना पिल्लं दिसेना. लांब त्यांना समोर एक राखेचा ढिगारा दिसला. दोघही नवरा बायको सर्पसर्पिण त्या ढिगाऱ्यापर्यंत आले. विचार करू लागले, इथंच आपले पिल्लं होते, कोणीतरी जाळून मारले. कोणी मारले असतील, पण माझ्या 100 पिल्लांची झालेली राख सर्प आणि सर्पिणीला डोळ्याला पाहवली नाही, म्हणून सर्प आणि सर्पिणीला डोळे फोडून घेतले. एक मोठ्या बुडाचा वृक्ष पाहिला आणि मोठ्या बुडाचं झाड पाहिलं. लांब जायचे, जोरात येऊन त्याला धडक द्यायचे, डोळे फोडले. पण डोळे फोडताना शाप दिला की ज्याने कोणी माझे 100 पिल्ल मारले असतील, तो सुद्धा भविष्यात आंधळाच होईल, म्हणून तुम्ही आंधळे झाले. विठ्ठल विठ्ठल कर्म फिरून परत तिथे येतं. कर्मगती कोणाला चुकत नाही. मग जे कर्म करण्यासाठी आपण आलोय ते कर्म करायचं सोडलं. कोण वेगळ्या मार्गाने धावतोय, कोण गांजा काय फुकतोय, कोण सिगारेट काय फुकतोय, कोण बिड्या काय फुकतोय, कोण दारू काय पितोय, कमी वयात आणि कमी काळात जगाचा निरोप काय घेतोय. मांडका आणि सद्गुरू लक्ष्मणगिरी महाराजांचा सगळा भक्त परिवार ऐकून ठेवा. सध्या कमी वयात आणि कमी काळात लोक जगातून निघून चालले. तुम्हाला राग येईल माझ्या बोलण्याचा, माफी मागतो. वारकरी सिद्धांत युट्यूब चॅनलच्या माध्यमातून अवघ्या महाराष्ट्राला माझी विनंती आहे, गाड्या चालवताना सावकाश चालवीत चला. घरी आपली बायको वाट पाहती, आपलं पोरग वाट पाहतंय, आपली बहीण वाट पाहती, आपलं बाळ वाट पाहतंय, आई वडील वाट पाहतात, याची जाणीव ठेवून गाड्या चालवीत चला. कोणीतरी आपली वाट पाहतंय याची जाणीव ठेवून गाड्या चालवीत चला. 22 वर्षाच्या पोरी सध्या विधवा आहेत. तुम्ही नाही म्हणू शकत नाही. 25 वर्षाच्या मुली विधवा आहेत. बाबा 30 वर्षाच्या मुली विधवा आहेत. बाया नाही त्या, पोरी आहे. त्यांच्या वयाच्या पोरी शिकतायत अजून. कोण एमपीएससी करते, कोण युपीएससी करते, कोण एलएलबी म्हणजे वकिली शिकते, कोण डीएड करते, कोण एमबीए करते, कोण बीए करते, कोण एमकॉम करते, अजून काय कोण नर्सिंगचा कोर्स करते. आणि या विधवा झाल्या. बरं दुसरा नवरा करायची सोय नाही का? छोटं बाळ 1-2 वर्षाचं, 3 वर्षाचं, 4 वर्षाचं. मी जर दुसरा नवरा केला तर माझ्या बाळाला कोण सांभाळेल? माझ्या बाळाची हेळसांड होईल. माझ्या बाळाला कोण जीव लावील? त्या बाईनं आयुष्य काढायचं कसं आणि कोणाकडे पाहून? नवरा अटॅक पायी वारला, नवरा कॅन्सर पायी वारला, नवरा व्यसना पायी वारला, नवरा ऍक्सिडेंट मध्ये गेला, नवरा कोरोनाच्या काळात सापडला. कसं जगायचं या लोकांनी? गाड्या चालवताना आलेले सगळे तरुण मित्र मंडळी, गाडीवाले, हात जोडून विनंती करतो, दादा गाडी चालवताना घरी आपली बायको, आपली बहीण, आपलं भाऊ, आपलं बाळ, घरातले सगळे लोक डोळे भरून वाट पाहतात. दादा माफी मागून एक गोष्ट बोलतो. तुमचे वडील रात्री 12 वाजता उठतील, माझा बाळू रोज 10 वाजता येतो, आज 12 वाजले का बरं घरी नाही आला? तुमची आई उठेल, अजून माझा बाळू घरी नाही आला. तुमची बायको उठेल, अजून माझा नवरा घरी नाही आला. तुमचं बाळ उठेल, अजून माझा पप्पा घरी नाही आला. तुमची बहीण उठेल, अजून माझा दादा घरी नाही आला. तुमच्या बाळाला काय माहिती माझ्या पप्पाची चिरफाड चालू आहे हॉस्पिटलला. तुमच्या बायकोला काय माहिती माझ्या कपाळाचं कुंकू गेलं रात्री अपघातात. तुमच्या आईला काय माहिती गाडीवाले, ज्याला मी 9 महिने 9 दिवस 9 रात्र पोटामध्ये ठेवला होता, त्याची चिरफाड चालू आहे हॉस्पिटलला. तुमच्या वडिलांना काय माहिती गाडीवाले, ज्याच्या खांद्यावर मला जायचं होतं तो रात्री गेलाय माझ्या अगोदर. गाड्या चालवताना सावकाश चालवी चला. आज एवढ्या माणसांमधून एखाद्याची जरी गाडी कमी झाली, होणार नाही, होणारच नाही. त्यांना असं वाटतं काय टापा मारतात आम्हाला अक्कल नाही का? तुम्हाला मस्त अक्कली पण वळत नाही ना. कळतं सगळं पण वळत नाही, आहे का नाही? ऍक्सिडेंट मध्ये मी एकाला म्हटलं होतो गाडी हळू चालव, तो मला म्हणे तुमचे कीर्तन करा, नका अकली शिकू. आणि 5च महिने मध्ये गेले. लक्ष्मणगिरी महाराजांच्या समोर सांगतो, 5च महिने मध्ये गेले. असा धडकला आळ्या फाट्यावर, त्याचा मेंदू उडत उडत चालला होता रस्त्यावर, इतका निभार धडकला होता. गाड्या चालवताना कोणीतरी वाट पाहते याची जाणीव ठेवत चला. विठ्ठल विठ्ठल तिसरी गोष्ट, व्यसनापासून 100 किलोमीटर लांब राहा. व्यसनापासून 100 किलोमीटर लांब राहा. तिसरी गोष्ट अशी आहे, अजून काय, ऍक्सिडेंट पायी लोक मरतायत, व्यसना पायी लोक मरतायत, अटॅक पायी सध्या लोक जास्त मरतायत. अटॅक हा रोग नाही किंवा तो आजार नाही.
जास्त टेन्शन, अति ताण, ओव्हरलोड, चिंता, अति डिप्रेशन झालं की मेंदूला ताण पडतो आणि मेंदूला ताण पडला का मेंदूची विचाराची पातळी कॅपॅसिटी डायरेक्ट संपून जाते, म्हणजे 0% होते. आणि मेंदूची विचाराची पातळी एकदा संपली का शरीरातला बीपी हाय लो होतो आणि शरीरातला बीपी हाय लो झाला की माणसाच्या हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या मूळ 3 रक्तवाहिन्या असतात त्या ब्लॉकेज होतात. कोणाचे 20% ब्लॉक, कोणाचे 30% ब्लॉक, कोणाचे 80% ब्लॉक. आणि त्या रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्या की माणसाच्या हृदयाला रक्त पुरवठा वेळेच्या वेळेला आणि पुरेसा होत नाही. आणि रक्त पुरवठा वेळेच्या वेळेला न झाल्यामुळे प्रचंड घाम येतो, तडफडून तडफडून माणसं मरतात. आणि त्याला आपल्याकडे याला अटॅक आला असं म्हणतात, आहे का नाही? अटॅक हा रोग नाही बरं का, बडबड करणारी पंडित. अटॅक हा रोग नाही किंवा तो आजार नाही. अटॅक काय येतो माणसाला? हे बघा, दोघी जणी बहिणी आहेत, चिंता आणि चिता, अशा दोघी जणी सख्या बहिणी आहेत. चिंता जिवंत माणसाला जाळते आणि चिता मेलेल्या माणसाला जाळते. किती गोड पुरावा आहे. चिंता चिता समत ख्याता बिंदू मात्र विशेषतः निर्जीवम दहते चिता सजीवम दहते चिंता. चिंता जिवंत माणसाला जाळते आणि चिता मेलेल्या माणसाला जाळते. मला उत्तर द्या सगळे, चिता एकदाच जाळते की पुन्हा पुन्हा जाळते? एकदाच जाळते. तुम्हाला कधी असा फोन आला होता का? पहा कसा, आठवा बरं. नमस्कार. नमस्कार. काय म्हणता? काही नाही. मग ते सालाबाद प्रमाणे याही वर्षी आमच्या आजोबांना पेटवायचा कार्यक्रम ठेवलाय, तुम्ही त्यांना पेटवायला या. असं कुठं झालं? अजिबात नाही. चिता एकदाच जाळते, चिता पुन्हा पुन्हा जाळीत नाही. पण चिंता मात्र पावलो पाऊली जाळते, मिनिटा मिनिटाला जाळते. तुम्हाला पाहिजे का नमुना? तुम्ही सगळे आता माझ्याकडे पाहतायत, तुम्ही सगळ्या माझ्याकडे पाहतायत, टुकुमुकू बघतोय चांगला असे पाहतायत, पण डोक्यात काहीतरी वेगळंच चालू आहे. खोटं बोलायचं नाही, तुम्हाला लक्ष्मणगिरी महाराजांची शपथ आहे. डोक्यात काहीतरी वेगळंच चालू आहे. लई महत्वाचं, लई झोप आली पण कीर्तनाला आलो, लई जेवण झालं होतं, फुल्ल जेवण झालं होतं, पण कीर्तनाला जर नाही गेलो तर महाराज शाप देतील. हा कधी संपवतो काय माहिती, काहीतरी सुरूच आहे का नाही? लई काम महत्वाचं होतं पण कीर्तनाला येणंही बरोबर होतं, काहीतरी सुरूच आहे. याला म्हणायचे चिंता. मग चिंता करून चित्त रचण्याची वेळ येऊ नये एवढ्या करता मधला पर्याय, काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने. एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने. देवाच्या पूजने, देवाच्या पूजने, देवाच्या पूजने, देवाच्या पूजने. प्रदक्षिणा तुळशीच्या, प्रदक्षिणा तुळशीच्या, प्रदक्षिणा तुळशीच्या, प्रदक्षिणा तुळशीच्या. युक्ताहार विहार, युक्ताहार विहार, युक्ताहार विहार, युक्ताहार विहार, युक्ताहार विहार, युक्ताहार विहार, युक्ताहार विहार. हे काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने. हे एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने. हे देवाच्या पूजने, हे देवाच्या पूजने. हे प्रदक्षिणा तुळशीच्या, प्रदक्षिणा तुळशीच्या, प्रदक्षिणा तुळशीच्या, प्रदक्षिणा तुळशीच्या. वाह, आहे का नाही? किती गोड. काळ सारावा चिंतने, काळ म्हणजे वेळ, सारावा म्हणजे घालवावा, चिंतनात वेळ घालवा, चिंता करणं टाइमपास करू नये. अटॅक पायी लोक मरतायत. आणि शेवटचा मुद्दा, आत्महत्येपायी सध्या कमी वयात आणि कमी काळात लोक निघून चालले. सर्व मांडका आणि मांडकेला आलेली सगळी पाहुणी आणि सद्गुरू श्री लक्ष्मणगिरी महाराजांचा भक्त परिवार एक हात जोडून कळकळीची विनंती सांगतोय, शिकवत नाही सांगतोय, नीट ऐका.
तुमच्या घरात जर काही भांडण झालं, नवरा बायकोचा वाद झाला किंवा जमिनीवरून इस्टेटीवरून जर काही झालं, तुमचं मानसिक संतुलन ढासळलं, अशा वेळेला मोबाईल स्विच ऑफ करायचा. 4-5 दिवस कुठेतरी लांब निघून जायचं, घरी यायचं नाही, पण रागा संतापात कुठला चुकीचा निर्णय घ्यायचा नाही. कारण राग हा फक्त 10 मिनिटाचा असतो. तेवढे रागाचे 10 मिनिटं जर सांभाळाल तर लई मोठ्या संकटामधून वाचाल, आणि रागाचे 10 मिनिटं जर नाही सांभाळाल तर लई मोठ्या संकटात मागच्या लोकांना टाकून जाल. राग प्रत्येकाने सांभाळा. लोक आत्महत्येपायी निघून चाललेत वेगवेगळ्या कारणामुळे. या सगळ्या लोकांकडे तुकाराम महाराजांचं लक्ष गेलं. गायक मंडळी, तुकाराम महाराज म्हटले हे सगळं जग चाललंय, नाही असं नाही, पण हे वेगळ्या मार्गाने धावते, दुःखाच्या सागरात पडते. मग हे कमी वयात मारणाऱ्या लोकांना तुकोबाराने अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतो तुम्हास भजरे विठ्ठला, सांगतो तुम्हास भजरे विठ्ठला, सांगतो तुम्हास भजरे विठ्ठला, सांगतो तुम्हास भजरे विठ्ठला.
गोड आवाज यांच्यावाले. असं वाटतं यांचा आवाजच ऐकत राहावं. कीर्तन पाहू नंतर. काय लय काही काहींचे आवाज ऐकले का असं वाटतं ऐकतच राहावा. कसं वाटतं? ऐकतच राहावा. आणि काही काहींचे आवाज ऐकले का असं वाटतं होल्डर मध्ये बोट घालावा. परत जन्मालाच येऊ नये. काय गातात का रडतात तेच कळत नाही. एक गायक होता माझ्या कीर्तनाला राळेगण सिद्धीला अण्णा हजारांच्या गावाला. वर्ष श्राद्ध होतं पुण्यस्मरण. एक गायक होता माझ्या कीर्तनाला शिवम महाराज. इतका गोड आवाज, लई गोड. आता यांचे कसे आवाज आहे तसा त्याचा आवाज होता. इतका गोड आवाज. पण कीर्तन संपेपर्यंत मी त्याच्याकडे पाहिलं नाही. माझा पहिला मुद्दा मला हसू कंट्रोल होत नाही. लय माझा प्रॉब्लेम मोठा. त्याच्याकडे मी का नाही पाहिलं? त्याच्या तोंड्या बास होत. अरे साऊंड वाले त्याची जीवन जागेवर थांबत नव्हती ताई. निसा असं करते बा असा. मी 6 महिने प्रॅक्टिस केली तेव्हा जमायला लागले मला. हा ना. तुम्ही म्हणसाल तुम्ही त्यांच्याकडे पाहिलं नाही मग तुम्हाला कसं कळलं तो असा होता. त्याच्या शेजारच्यानी चाल उचलली. शेजारचा चाल म्हटलं म्हणून मी सहज असं पाहिलं. तो माझ्याकडे पाहुणे असं करतो असं. आणि कीर्तन संपलं माझ्या पाया पडायला आला. मला म्हणतो येऊ ग येऊ. मला नाही गय येऊ ग येऊ. हलाल तर तू माझ्याकडे. हा ना. हसत जाऊ. किती गोड हसले तुम्ही. माणसं हसत मगात बसून असे काही काय पाहत होती माझ्याकडे. है ना. माणसाने हसत जावं समाधान राहावं. आहे का नाही. एक मात्र माझ्या पुढे खांबाला पाठ लावून बसेल होतं कीर्तनात. आणि मी काही म्हणलं का माझ्याकडे पाहायचं नाही बास करायचं. मी काही बोललं का माझ्याकडे असं करायचं बस. माझं लक्ष गेलं. म्हणलं काय हुशार बाबा आहे. किती भारी ऐकू राहिले. मी सगळं कीर्तन त्यांच्याकडे पाहून केलं 2 तास. आणि मी काही बोललो का धनका चालू. कीर्तन संपलं. चौपदारला म्हणलं कुठले? ते म्हणे मी इथलाच. म्हणलं ते बाबा कुठले होते? ते लय भारी ऐकलं. ते म्हणे आमच्याच गावचे ते बैरे हाणून घ्यायचे का काय करायचं काय. हसत जाऊ. किती खळाखळा हसले. असे मोकळे हसले बाई. काही काही माणसं असे मोकळे असतात खळा आणि काही काही बा असे असे आणि अशी चमक भरली मग आतमध्ये. मग काय करायचं. माणसाने हसत जाऊ. ऐक आणि समाधानी राहा. विठाल विठाल अभंगाच्या पहिल्या चरणात भजारे विठ्ठला सांगतो तुम्हाशी. मी तुम्हाला सांगतोय तुम्ही विठ्ठलाचं भजन करा. आता पहिला प्रश्न असा आहे. या जगात देव दिसत नाही पण देव आहे. ऐकणं बा. देव दिसतच नाही पण या जगात देव आहे. कशावरून? एक लक्ष द्या. मुलीचं लग्न झाल्यानंतर जोपर्यंत त्या मुलीला बाळ होत नाही तोपर्यंत त्या मुलीच्या स्तनात दूध नाही. पण ज्या दिवशी त्या मुलीला बाळ होतं त्याच दिवशी त्या मुलीच्या स्तनात दुधाची निर्मिती होते. ही निर्मिती ज्याने केली त्याचं नाव देव. आई खरं बघ. कोणी केली बाळा. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती वाढवी श्रीपती सवे दोन्ही. सवे म्हणजे संगच बाळ आणि दूध. श्रीपती म्हणजे भगवान. स्त्रीला बाळंतपणामध्ये कळा सुरू होतात. त्या कळा सुरू असताना देखील तिच्या स्तनात दूध नसतं. पण ज्या क्षणी तिला बाळ होतं त्याच क्षणी त्या होणाऱ्या बाळाच्या दुधाची तयारी जो करतो त्याचं नाव देव आहे. हे नाही कळलं अजून पुढे ऐका. विज्ञान इतकं पुढे गेले मांडका आणि परिसर सायन्स लय पुढे गेले. हजारो शोध शास्त्रज्ञांनी लावलेत. हजारो शोध विज्ञानाने लावलेत. तुमच्या कोणाचा पाय मोडला तर डुप्लिकेट पाय मिळतो. अनेक शोध लागलेत. कोणाचा हात मोडला तर डुप्लिकेट हात मिळतो. कोणाच्या किडन्या डॅमेज झाल्या किंवा फेल झाल्या तर नवीन किडन्या भेटतात तेवढे पैसे असले तर. कोणाचा वाल खराब झाला दादा तर गॅरंटीचा वाल मिळतो. कोणाचा डोळा गेला दुसरा डोळा मिळतो. कोणाचे दात सगळेचे सगळे पडले तरी नवीन मिळतात. ते नाही का ते कोणाच्या कानाला काय झालं सर्जरी होते. असे अनेक शोध. तुमचा मेंदू 2-2 महिने बाजूला काढून ठेवता येतो तरी तुम्ही जिवंत राहतात. असे अनेक शोध शास्त्रज्ञांनी लावले. पण स्त्रीच्या स्तनातलं दूध निर्माण करणारा शास्त्रज्ञ आणि माणसाच्या शरीरात रक्त निर्माण करणारा शास्त्रज्ञ आजपर्यंत एकच झालाय. परत कधीच होणार नाही. त्याचं नाव देव. म्हणून सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. सांगतो तुम्हास बजारे विठ्ठला. सांगतो तुम्हासी भजारे. नाही तरी गेला जन्म वाया. नाही तरी गेला जन्म वाया.
कुठंच नाही. पण भक्तावर तुम्हाला सगळ्यांना आता कोणाला इथं आता या मिनिटाला लक्ष्मणगिरी महाराज दिसत आहेत का? नाही दिसत. पण त्यांच्या भक्तावर जर संकट आलं का ते बरोबर उडी घाली अवचिता, अवचिता, उडी घाली अवचिता, आवचिता, उडी घाली अवचिता, अवचिता, उडी घाली अवचिता. कोठे न दिशे पाहता पण भक्तावर संकट आलं की उडी घाली अवचिता. श्रीमद भागवतामध्ये 1 मिनिटाची कथा आहे. लय गोड आहे, तुम्हाला लय आवडत. माझ्याकडे बघा. हत्तीची बायको हत्तीन, हत्तीचा मुलगा छोटा हत्ती. ऐकता ना तुम्ही सगळे? माझ्याकडे बघा. मीच म्हणतो हा. तुम्हाला किती मोठा त्रास, वट उघडायचे पुन्हा मिटवायचे, किती मोठा केवढा त्रास. त्यापेक्षा सगळं मीच म्हणतो हा नाही, बोलत जा. हत्तीची बायको हत्तीन आणि हत्तीचा मुलगा छोटा हत्ती पाण्यामध्ये जलक्रीडा करीत होते. बरं का, जलक्रीडा. आणि तेवढ्यात हत्तीचा पाय धरला मगरीनं. नीट ऐकायला गोडे, तुम्हाला आवडत. हत्तीचा पाय धरला मगरीनं. बरं का दादा, हत्ती मोठ्याने आरडायला लागला, वाचवा 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 वाचवा. मगरीनं पाय पकडला. छोटा हत्ती आणि हत्तीन बाहेर पळाली पाण्याच्या. हत्ती ओरडला, म्हणले हत्तीन, अगं मला सोडून चालली का तू? अगं माझा पाय मगरीन धरलाय. ए हत्ती, छोटा हत्ती, अरे तुला कर्ज काढून मी शिकवलंय, जमीन विकून तुझं शिक्षण केलं आणि तू मला सोडून चालला. तो म्हटला, ओ हत्ती बाप्पा, ते तुमचं कर्तव्य होतं, तुम्ही केलं, तुम्ही निस्तारा, मी चाललो. मग हत्तींकडे पाहिलं, हत्तीनं, ए हत्तीन, अगं इंस्टाग्रामवर आपली ओळख झाली. तू मला 3दा ब्लॉक केलं होतं, मी 4थं अकाउंट चालू करून तुला फॉलो करून आपलं लग्न केलं आणि तू मला सोडून चालली. तुला मी अनफॉलो करून टाकील. ती म्हटली ब्लॉक कर मला, मी तुझं तू पाय. वाईट वाटलं हत्तीला. हत्ती म्हटला, माझे म्हणून व्यर्थ गेला नाही नाही. हत्ती म्हटला, 9:15 वाजून गेले, 10 मिनिटं राहिले कीर्तन संपायला. नाही कुणाचे कोणी, तुझे नवे रे कोणी, अंती दाशील एकल प्राण्या माझे म्हणून. वाईट वाटलं हत्तीला. बरं का गायक मंडळी, मला माफ करा, थोडस आपली वेळ संपली म्हणून माफ करा. हत्ती म्हणला, आता काय करायचं? हत्तीनं वाईट वाटलं हत्तीला. ते हत्तीन आणि छोटा हाती निघून गेले. तर त्या हत्तीला वाईट वाटलं, रडायला लागला हत्तीनं ते समोर कमळाचं फुल होतं, सोंडीनं उपटलं आणि आकाश मार्गे फेकलं आणि मोठ्याने ओरडला हत्ती, जो कोणी या विश्वाचा मालक असेल त्याने जर मला या संकटातून वाचवलं तर उरलेलं इथून पुढचं आयुष्य त्याच्या भजनात घालवील. भगवान विष्णू आणि लक्ष्मी गप्पा मारित होते. मी तिथेच होतो, मला माहिती. गप्पा मारित होते. तेवढ्यात पायावर कमळाचं फूल येऊन पडलं. हत्ती, भगवान सावध झाले, माझा हत्ती संकटात आहे, कधीच माझं भजन न करणारा पण त्यांनी माझं भजन केलंय. हत्ती संकटात आहे असं म्हटल्याबरोबर भगवान पळतच निघाले. लक्ष्मी म्हणले, कुठं चालले? भगवान सांगणार होते, लक्ष्मी माझा हत्ती संकटात आहे, पण ह बोलले तेव्हा लक्ष्मीच्या जवळ होते, ती बोलले तेव्हा हत्तीच्या जवळ आले. ह कहे लक्ष्मी, ती कहे गजराज. इतक्या 120च्या स्पीडनं भगवान आले, हत्तीला वाचवलं. कनवाळू कृपाळू दिना लागी मोई, किंवा भक्ता लागी मोई. गजेंद्राचा धावा तुवा केला विठाई, गजेंद्राचा धावा तुवा केला विठाई. पांडुरंगे येवो पांडुरंगे, जीवाचे जीव लगे येवो पांडुरंगे, पांडुरंगे येवो पांडुरंगे. भगवंताने दिसत कुठंच नाही, पण संकट आलं उडी घाली अवचिता, म्हणून सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, देव दिसत नाही पण देव आहे इथपर्यंत आलो. मग देवाची उपासना केल्यावर काय होतं? जळतील पापे जन्मांतरीचे. भजन करा, भजन केल्याबरोबर भजे ब्रजे मंडनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्त रंजनम सदैव नंद नंदनम सुविच्य पुच्छ मस्तकम सुनाद वेणु हस्तकम अनंग रंग सागरम नमामि कृष्ण नागरम. किती गोड. भजे व्रजे क मंडनम, भजन केल्याबरोबर समस्त पाप खंडनम.
नामस्मरण केलं की सगळ्या जगातली पाप जळून जातात आपल्या जन्मांतरातले. उदाहरण सांगतो एकाच मिनिटाचं आहे आणि थांबायचं आपल्याला, आता वेळ झाला आपला. ऐका. मांडक्याच्या सरपंचांनी ग्रामसभा घेतली. सरपंच ऐकित पुढे पुढे हा ठीक आहे तिकडे असतील, हा कामात असतील. आपला मुद्दा चाललाय आणि पूर्ण ऐका उदाहरण, नाही तर ऐका अर्धवटन द्या मला गुतून. येऊ दे त्या भाऊचा फोन मला सकाळी, काय म्हणणार रात्री आमच्या गावात येऊन. नीट ऐका बारकाईनं. भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर सगळे पाप जळून जातात आणि शिल्लक राहतं ते फक्त पुण्य. मांडक्याच्या सरपंचांनी ग्रामसभा घेतली. सगळा मांडका एकत्र आला, अख्खं गाव एकत्र आलं. वांगी बिंगी चिमण्या अख्खे आले सभेला. एवढले वांगी एवढले अख्खे आले सभेला. सभेला आले, सरपंच उभे राहिले. सरपंच माईकची सेटिंग करत होते आणि सारं गाव त्यांच्याकडे असं पाहत होतं. म्हणजे सरपंच आता पुढे काय बोलणार बाबा, कशा करता सभा घेतली, कशा करता गाव एकत्र आणला, म्हणून लोकांना अपेक्षा लागली सरपंच आता काय बोलणार. असे पाहत होते. आणि मग सरपंच म्हणले, माझ्या मांडका ग्रामस्थांनो, माझ्या आई बहिणींनो, माझ्या वडीलधाऱ्यांनो, माझ्या बालगोपाळांनो, मी तुमचा सरपंच या नात्यानं तुमच्या समोर आज उभा आहे. तुम्ही सर्वांनी माझ्यावरती विश्वास ठेवला आणि साऱ्या गावांनी गावचे सूत्र सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे. आता सरपंच या नात्यानं मला असं वाटतंय की आता पावसाळा सुरू झालाय, तर इथून पुढे 4 महिने तुम्ही तुमच्या शेतामध्ये काही लावायचं नाही. एक जण मधीच उठला, सरपंच मग आम्ही खायचं काय, खाली बसा मी पाहतो. मग दुसरा उठला, तो म्हटला, सरपंच आम्ही आमच्या शेतात काय लावायचं. सरपंच म्हणले, गवत लावा, गवत. अख्ख्या मांडक्यात गवत, जिकडं पहा तिकडं नुसतं गवतच गवत. नुसतं गवत, कुठे पहा नुसतं गवत. येणारे जाणारे पाहुणे चकित व्हायचे, गवत 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 गवत. ते मकरंद अनासपदी इथून चालले होते रस्त्याने, गाढवाच्या लग्नावाले. त्यांनी ते गवत पाहिलं, ते म्हटले, अगा बाबा हे गवत का काय, म्हटले गगे काय प्रकार हा, गवत का काय. 4 महिने मध्ये गेले. परत मांडक्याच्या सरपंचाची ग्रामसभा, अख्खा गाव परत सभेला आला. मग दांडके घेऊन आले काही काही. ते म्हटले, 4 महिने या भाऊनं काही खाऊ दिलं नाही आणि आता परत सभा घेतली, काय म्हणतोय पाहू. मग सरपंच उभे राहिले. सरपंचानी बोलायच्या आत एक जण मधीच उठला, सरपंच आता काय. सरपंच म्हणले, ते गवत कापा, त्याच्या पेंड्या बांधा आणि एका ठिकाणी गंज मारा. लागले ना कामाला अख्खा मांडका. प्रत्येक जण आपल्या शेतातलं गवत कापायचे, पेंड्या बांधायचे, पेंड्यात म्हणतात आपल्याकडे, पेंड्या बांधायचे आणि एका ठिकाणी गंज मारायचे. भला मोठा गंज झाला, भला मोठा गंज. एक जण म्हटला, सरपंच आता या गंजाचं काय करायचं. सरपंच म्हटले, पेटवायचं. पेटवायचं हो पेटवायचं. मग एक जण म्हटला, का हो सरपंच एवढा मोठा गंज पेटवायचा, किती कोटी काड्याच पेटायला लागतील. सरपंच म्हणले, डोक्यावर आपटला का तू, किती कोटी कशा लागतील. केवढ्या मोठ्या गवताचा गंध असू दे आणि एका काड्याची पेटीची 1 काडी असू दे, काही मिनिटात त्या गवताची राख होते. तसं केवढंही मोठं पाप असू दे आणि 1 नामस्मरण असू दे, काही मिनिटात त्या पापाची राख. कशाप्रमाणे तृण अग्नी मिळे समरस झाले. तृण म्हणजे गवत, अग्नी म्हणजे जाळ. एकत्र आलं की जशी गवताची राख होते, तैसे नामे केले जपता हरी. घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे. म्हणून भजारे विठ्ठला सांगतो तुम्हाशी, विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, काही म्हटले, आम्ही जर देवाचं भजन केलं नाही तर काय होईल, काय होईल. करिता भरोभरी दुरावशी दुरी. तुम्ही संसाराविषयी प्रपंचाविषयी जेवढं मिळवण्याचा प्रयत्न कराल, तेवढे देवापासून तुम्ही लांब लांब जाल. उदाहरण सांगू, कपाशीचे पैसे जोपर्यंत खिशात आहेत तोपर्यंत लोकांना देवाची आठवण नाही येत. पैसे संपत आले का मग देवा मला पाव. देव म्हणशील मी वडापाव देईल, पण मी पावणार नाही. माझ्यासाठी श्रद्धा पाहिजे.
विश्वास ठेव, भाव ठेव, तर मी तुला पावेल. नाही तर मग काय मनी नाही भाव द्यावा मला पाव. मी पावडा देईल, वडापाव देईल, जम्बो पाव देईल, पण मी नाही पावणार. आहे का नाही? हा, म्हणून. आणि बघा, म्हातारपणाची अवस्था आहे. आपल्या महाराष्ट्रात अशी म्हण आहे, पैसा प्यारे तीन नाम, परश्या परशु परसराम. एखाद्याचं नाव परसराम आहे, लोक त्याला परसराम म्हणत नाही. लोक म्हणते कोण आहे रे परश्या, अय परश्या खामगावला चाललं काय? बरं, बरं. परश्या इथं आहे कोणी? तुम्ही सोडून नाशिकचा परश्या तुम्ही नाही. डीपी खालीच आकडा पडला. जाऊ दे, आपलं उदाहरण चाललंय ना. परश्या कुठे? खामगाव. बरोबर, ठीक आहे. आणि तो परश्या जर कुठेतरी कामाला लागला, 400-500 रुपये रोज कमवायला लागला, लोक म्हणते कोण रे? परसराम या. म्हणजे आधी परश्या, पैसा आला परसराम. आणि तो परसराम जर अचानक मांडक्याचा सरपंच झाला, मग होऊ शकतो, होऊ शकतो. चहाच्या किटलीवाले तिसऱ्यांदा मग गावचा सरपंच होऊ शकत नाही का? सरपंच जर झाला तर लोक मध्ये कोण रे हा? तो परसराम पाटील. म्हणजे आधी परश्या, पैसा आला कोण झाला? परसराम. सरपंच झाल्यावर परसराम पाटील. अख्खं गाव परसराम पाटलाला घाबरत. आणि तेच परसराम पाटील म्हातारे होत्या बरं, कमरात वाकलेले, प्यारले झाला, हात थरथर, मान डुगडू घालती, कानाने ऐकायला येत नाही, नाक गळायला लागले, तोंडाची बोबडी वळायला लागली. लोक जाऊ द्या मांडक्यातले, त्या परसराम पाटलाची सुनबाई नीट बोलत नाही परसराम पाटलाशी. तिचं पोरग रडायला लागलं की त्या पोराला अशी कडेव घेती आणि त्या परसराम पाटलाच्या समोर नेती. गप गप हप. त्या काय कोपऱ्यात बोकडी बाय. तोच परश्या, तोच परसराम, तोच परसराम पाटील. आता हे मी बोललो काय? संतांची भाषा आहे. जोवरी चळन गा तोवरी म्हणती माझा, जोवरी चळन गा जोवरी चळन गा जोवरी म्हणती माझा, जोवरी चळन गा. माने ती लान थोर देह सुखाची आकाश, माने ती लान थोर इंद्रिय मावळली आला बागुल आजा, इंद्रिय मावळली इंद्रिय मावळली आला बागुल आजा, इंद्रिय मावळली. कैसा विपरीत झाला हा देह नवे मी तुझा, दाते व दान करा जाते पंढरपुरा, दाते व दान करा जाते पंढरपुरा, दाते व दान करा, दाते व दान करा, दाते पंढरपुरा, दाते व दान करा, दाते पंढरपुरा, दाते व दान करा, दाते पंढरपुरा, दाते व दान करा, दाते पंढरपुरा. आहे का नाही पुरावे संतांचे? काही म्हटले हा काय सांगू राहिला? पुरावे त्याला. म्हातारपणाची अवस्था आहे, काही का नाही. आला बागोला आजा, बागोला आजा म्हणजे भोकडी भाव. आणि इकडे बाना झालं, संपलं आपलं कीर्तन. म्हातारपणाची अवस्था काय चांगली असते काय? बोला बोला, तुम्ही सगळे बोला माहिती. म्हातारपणात कानाने ऐकायला येत नाही, नाक गळायला लागलं, तोंडाची बोबडी वळायला लागली, पायाने चालता येत नाही, हात थरथर कापतात, मान डुगडुग घालते. म्हातारपणात कानाने ऐकायला येत नाही भाऊ. तुम्ही त्याला म्हणा जेवले का? हा हा चहा पेरो. जेवले का विचारले, चहा पिले का नाही विचारलं. ही म्हातारपणाची अवस्था आहे. म्हातारपणामध्ये कानाने ऐकायला येत नाही, नाक गळायला लागलं, तोंडाची बोबडी वळायला लागली. याला सुद्धा माझ्याकडे पुरावे. मज नाही हात पाय, डोळा पडली झापड, मज नाही हात पाय, मज नाही हात पाय, डोळा पडली झापड, मज नाही हात पाय. कर्ण हे बधीर झाले, वाचा बोले बोबड, कर्ण हे बधीर झाले, कर्ण हे बधीर झाले, वाचा बोले बोबड, कर्ण हे बधीर झाले. नाकमुख गळू लागले, लाळ आणि शेंबूड, नाकमुख गळू लागले, श्वान परी गती झाली, अवघे करी ती हाड हाड, तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा,
मातारपणाची अवस्था आहे. कानाने ऐकायला येत नाही. माझ्याकडे पण तुम्हाला ऍक्शन करून दाखवतो. संपलं आपलं 5 मिनिटात. कानाने ऐकायला येत नाही, नाक गळायला लागलं, मान डुगडुग घालती, पायाने चालता येत नाही, हात थरथर कापतात. ज्यांनी ज्यांनी लई निंदा केली ना लोकांची ज्यांनी निंदा केली, कुठाळ्या केल्या, लावालाव्या केल्या, चहाड्या, चुगल्या, इकडं ऐकून तिकडं जाऊन सांगितलं, तिकडचं ऐकून इकडे येऊन सांगितलं, त्यांचे तोंड वाकडे झाले. या बा असे आणि मग हे महाराज मंडळी दिसले का, गोपाल महाराज किंवा विशाल महाराज, शुभम महाराज किंवा अजून सगळे मंडळी दिसले का, त्यांच्या पुढे येऊन तुम्ही शांत एवढा ओंकार करा, तुम्ही शांत ही म्हातारपणाची अवस्था. याला सुद्धा माझ्याकडे पुरावे, तसा बोलणारच नाही मी. कॅमेरा चालू आहे समोर. साधू संतांची निंदा केली, हरिभक्तांची स्तुती नाही केली, त्यांनी वाचा फंगू झाली, वाचा गेली, मुका झालो, वाचा गेली. कीर्तनकारांच्या पाकिटातून पैसे काढले, कीर्तनकारांना फोन केले, येऊ नका, भांडणं झाले गावात, कीर्तनकार येऊन दिले नाही गावात, आणि मग तोंड असे झाले. आणि मग महाराज मंडळी दिसली का, मग तुम्ही शांत करा, तुम्ही शांत विशाल दादा, या असे का माहिती का, त्या काळात बायको नीट बोलत नाही. बायको डायरेक्ट म्हणती, बाईल म्हणे खर मरता तरी बरे, नाशी आले घर थुंकुनिया. बायको नीट बोलत नाही. बायको कोणची, तिने काही इंस्टाग्रामला हाय हाय, ती डायरेक्ट म्हणती म्हातारपणात, बाईल म्हणे खर मरता तरी बरे. हे म्हातारं का मरत नाही एका बरचा, निसा ख ख ख ख असं करते रात्रभर, नाशी आले घर थुंकुनिया. अजून काय, शेजारचे राग करतात माऊली. बाई शेजारी म्हणे मरे नका मेला, आणि याला कंटाळा येणे आमा, है का नाही. आणि मग तेव्हा बायको नीट बोलत नाही, पोरग नीट बोलत, मग एकटा उरतो म्हातारा, तोंड वाकड. आणि मग महाराजांच्या पुढे येऊन तुम्ही शांत एवढा खरा, तुम्ही शांत. आता काय उपकार करायचा. अशा काळात तुम्हाला देव भेटणार, देव भेटणार नाही असं नाही वारकरी सिद्धांत. मग तेव्हा देव भेटेल, पण सहकार्य करणार नाही. देव तुम्हाला सांगेल, मी परमपूजनीय श्रद्धेय श्री लक्ष्मणगिरी महाराजांना पाठवलं होतं, मी तुकोबांना पाठवलं होतं, माझं भजन करा असं सांगायला. तेव्हा तुम्ही त्यांची निंदा केली. आता मरा भवाचे पुरी वहावशे. मग महाराज, आम्ही काय करू म्हणजे देव भेटेल. काही ना लगे एका भावची कारण, काही ना लगे एका भावची कारण, काही ना लगे एका भावची
वाजवा टाळ्या वाजवा भवाची पुरी ए भवाची पुरी
भावाची कारण तुका म्हणयान विठोबाची. मी माझ्या विठोबाची शपथ घेऊन सांगतो. तुकाराम महाराज म्हणले श्रद्धा विश्वास आणि भाव ठेवा. आवाज द्या. फक्त भाव देवासाठी महत्वाचा आहे. देवाला दुसरं काही लागत नाही. कीर्तन आपलं संपलंय. अतिशय गोड सर्वांची आवाज. दोन्ही गायकांसाठी एकदा मोठे प्रेमाने टाळ्या वाजवा. दोन्ही मृदंग वादकांसाठी एकदा टाळ्या वाजवा. दादा तुमच्या हातात जे बळ आलंय ते बळ तुमचं नाहीये. तुमचा जो आवाज तुम्ही दोघांनी आता गायलं तो आवाज तुमचा नाही. ही लक्ष्मीगिरी महाराजांनी केलेली तुमच्यावरती कृपा आहे. ध्यानात ठेवा. मी मगाशी तुम्हाला बोलून आता परत सांगतो. ह्या चाली अशा का झाल्या, हे वादन असं का झालं, यांच्या दोघांमधला एक स्वर असा निघाला, तो इथून मंडपातून निघाला आणि डायरेक्ट समाधीला जाऊन धडकला. तिथून जे स्पंदन आले त्याच्यामुळे कीर्तन रंगलं. हे ध्यानात ठेवा. ही कृपा आहे. आणि हीच कृपा जर आपल्या सगळ्यांवरती व्हावा अशी जर इच्छा असेल तर आपण श्रद्धा भाव विश्वास लक्ष्मीगिरी महाराजांवरती ठेवा. संत गजानन महाराजांवरती ठेवा. संत मुक्ताबाईवरती ठेवा. नक्कीच आपले ते मायबाप आहेत. शेवटचे धनी तेच आपले आहेत. दुसरे कोणीच आपल्याला सांभाळणारे नाही अशी अपेक्षा व्यक्त करतो. आदरणीय सर्व आलेले पाहुणे, सगळ्या आई बहिणी, वडीलधारी सर्व मंडळी, टाळकरी, गायक, वादक, सगळे बाल गोपाळ, सगळ्या ताई, सर्वांना वंदन एकदा करतो. वारकरी सिद्धांत युट्यूब चॅनलच्या माध्यमातून घराघरात हे कीर्तन पोहोचणार. त्यामुळे सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्यापर्यंत ते कीर्तन सगळं पोहोचेल अशी अपेक्षा. आणि या ठिकाणी आदरणीय विनायकराव महाराज सातव मामांनी दिलेलं हे निमंत्रण, त्यांच्या निमित्ताने आपण सर्व सेवकरी परिवार मला मिळाला. सर्व खूप चांगली माणसं आहेत. मला अध्यक्षांनी सांगितलं, म्हटले महाराज इथं कोणी अध्यक्ष नाही, कोणी उपाध्यक्ष नाही, सगळेच अध्यक्ष इथं. जो येईल तो अध्यक्ष, जो येईल तो उपाध्यक्ष, सगळे मिळून आम्ही गावचा उपक्रम करत असतो. आणि ही महाराजांची सेवा आहे. हे सगळे ह्या सगळ्या दिसत आहेत, यांना कोणी शिकवलं नाही, हे महाराजच शिकवतात. कोणाच्या रूपाने येऊन त्याप्रमाणे होत असतं. हा अतिशय जल्लोष हा सर्व घराघरात पोहोचावा हा एक उद्देश आहे. म्हणून वारकरी सिद्धांत चॅनल या ठिकाणी आलेला आहे. सर्वांना वंदन. साऊंडवाले भाऊ, तुमच्यामुळे सर्वांपर्यंत आवाज पोहोचला, तुम्हाला वंदन. आणि मनापासून माझी सेवा सद्गुरू लक्ष्मणगिरी महाराजांच्या चरणी सुपूर्द करतो. कार्यक्रमाला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली लक्ष्मणगिरी बाबा नमो नमः. श्री लक्ष्मणगिरी बाबा नमो